नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनी नया साल नई उमंग असं एक विधान करून टाकलंय. आता नया साल नई उमंग या विधानाचे वेगवेगळे अर्थ माध्यमांच्या मधून लावले जात आहेत. दादांच्या लेखी ही नई उमंग काय आहे? नई उमंग म्हणजे भाजपची सत्ता पुन्हा येण्याची नवी उमंग आहे की आत्ताचं महाविकास आघाडीचं सरकार पडण्याची नवी उमंग आहे? नेमकं होणार आहे काय? भाजपच्या सत्ता स्थापनेसाठीचे काही नवे इक्वेशन्स जुळणार आहेत की महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रपती राजवट लावून बरखास्त होणार आहे? राज्यातल्या भाजपला हे सरकार बरखास्त व्हायला हवंय, पण केंद्र दोन्ही तिन्ही पक्षांना सहानुभूती मिळेल का याचा विचार करतंय का, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट आणायची असेल तर जवळपास 48 असे वेगवेगळे विषय आहेत की ज्या विषयांच्या आधारावर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. आता ही राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकत असेल तर मग केंद्र सरकार कशाची वाट बघताय? खरं तर फक्त कायदा आणि सुव्यवस्था अशी स्थिती बिघडली असं नाहीये. बिघडली म्हणजे काही गोंधळ माजलाय, बॉम्बस्फोट झाले, दंगली चालू आहेत म्हणून राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं नाहीये. राज्यामध्ये कायद्याचा वापर आपली व्यवस्था कायम राहावी यासाठी केला जातो आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं आवश्यक आहे. केंद्रीय मंत्र्यांना राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही, त्यांना पोलिसांच्या करवी अटक केली जाऊ शकते अशी देखील स्थिती आहे. विरोधी पक्षाचे माजी खासदार, केंद्रीय मंत्री यांच्यावरती राज्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत, पत्रकारांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. एवढंच काय तर सूत्रबद्ध पद्धतीनं नांदेड, अकोला, मालेगाव यासारख्या ठिकाणी किरकोळ कारणावरून दंगली उसळत आहेत. या दंगलीमध्ये देखील एकमेव असलेल्या विरोधी पक्षाला म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे. अशी अनेक कायदा सुव्यवस्थेची मुद्दे आहेत. पत्रकारांना देखील अटक केली जाते आहे. या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यासोबत घटनात्मक पेच आणि घटनात्मक तरतुदीलाच चॅलेंज करणे असाही प्रकार राज्य सरकारकडून होतो आहे. थेट राज्यपालांना चॅलेंज केलं जात आहे. राष्ट्रपती गोट्या खेळायला येतात का असा प्रश्न विचारला जातो आहे. राज्यपालांशी पंगा घेऊ नका असा मेसेज शरद पवारांना द्यावा लागतोय. या सगळ्या गोष्टी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आवश्यक ठरतील. आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाचे 106 सदस्य आहेत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये 27 सदस्य आहेत. अशा 133 विधिमंडळाच्या सदस्यांनी जरी राष्ट्रपतींकडे जाऊन मागणी केली की राज्यातली व्यवस्था बिघडलेली आहे तर नक्कीच राष्ट्रपती यावर विचार करू शकतील. पण राज्यातल्या भाजपला हे सरकार पाडायचं आहे का पाडण्याआधी आपलं सरकार येण्याची व्यवस्था करायची आहे याबाबत विचार करावा लागेल. मला काही नवे इक्वेशन्स दिसत आहेत, म्हणजे हा अंदाज नव्हे. ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांच्याकडे बारकाईनं बघितल्यावरती तुमच्या जे लक्षात येतं ते हे मांडण्याचा प्रयत्न आहे. मागच्या काही दिवसामध्ये जी जोडतोड होऊ शकते याचा विचार आपण करतोय, त्याबाबत बोलतोय. जी काही जोडतोड होऊ शकते याचा विचार आपण करणार आहोत, म्हणजे काय काय होणार आहे याचा अंदाज आपण घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा बदललेला सूर आपल्याला ऐकू यायला लागलाय. विधानसभेच्या शॉर्ट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ज्या पद्धतीनं भाषण झालं ते भाषण खरोखर विचार करावा लागावा असं होतं. अजित पवारांनी अगदी सर्वसमावेशक भूमिका त्यात घेतलेली होती. म्हणजे ते फडणवीसांच्या विषयी चांगलं बोलत होते, ते भाजपच्या विषयी चांगलं बोलत होते, कसं वागलं पाहिजे याविषयी बोलत होते, कायमस्वरूपी निलंबनाचा विरोध करत होते. या सगळ्या गोष्टी अजित पवारांचा हा बदला सूर जरासा आश्चर्य वाटायला लावणारा होता. गृहमंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी वादापासून आपल्याला नेहमीच दूर ठेवलेला आहे. म्हणजे अनिल देशमुखांच्या काळात गृह खातं आणि ते मंत्री जसे वादग्रस्त होते ना, तितकं वादग्रस्तता दिलीप वळसे पाटलांच्या वाट्याला आलेली नाहीये. म्हणजे अगदी नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या विषयात सुद्धा
दिलीप वळसे पाटलांनी सावध आणि सुरक्षित भूमिका घेतलेली आहे. शंभूराजे देसाई बोलत होते, पण दिलीप वळसे पाटील गृहमंत्री म्हणून बोलताना दिसत नव्हते. या वळसे पाटलांनी सुद्धा फडणवीसांचं कौतुक करत मला त्यांच्यासारखं व्हायला वेळ लागणार आहे असं सांगितलं होतं. अजितदादांची नरमाईची भूमिका, वळसे पाटलांचं भाषण आणि शरद पवारांचं मोदींनी मला ऑफर दिली होती असं सांगत सांगत मोदींचं कौतुक करणं, या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या इक्वेशनच्या कडे जाताना दिसत आहेत. मला महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांच्या प्रकृतीविषयी चिंता आहे आणि ती सगळ्यांना ठाऊक आहे. मी काय वेगळं सांगतो अशातला भाग नाही आहे. शरद पवारांची प्रकृती खराब आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती देखील खराब आहे. ती खराब आहे यासाठी अधोरेखित होते आहे की सराव म्हणून ते विधानसभेत आले, पण ते पुन्हा अधिवेशनाच्या 5ही दिवसाच्या कालावधीमध्ये अगदी काही क्षणापुरते सुद्धा विधानसभेमध्ये आलेले नाही आहेत. त्यांनी अगदी अधिवेशनाला फाटा मारलेला आहे. म्हणजे त्यांची प्रकृती नीट झालेली नाही आहे. त्या रक्तातल्या गुठळ्यांचा प्रकार काही जण सांगतात, काही जण सांगतात की त्यांना मानेला त्रास होतोय, काही जण सांगतात की त्यांच्या आणखी काही प्रॉब्लेम आहेत. वेगवेगळ्या विषय आहेत, याबाबत अधिकृत काही माहिती मिळत नाहीये. अधिकृत माहिती मिळत नाहीये म्हणून जी काही चर्चा होतीये ती माहिती या स्वरूपामध्ये येते आहे आणि जी काही चर्चा येते आहे ती चिंताजनक आहे. शरद पवारांच्या प्रकृतीविषयी देखील नाजूकच आहे. म्हणजे ती अशी शरद पवारांची प्रकृती खूप धडधाकट आहे, उत्तम आहे अशातला भाग नाही आहे. आता या दोन प्रमुख नेत्यांची प्रकृती खराब असताना राज्य सरकारच्या स्थिरत्वाविषयी या दोन्हीही पक्षाच्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम असणं स्वाभाविक आहे. आता माझं जरा अजून वेगळं मत आहे. म्हणजे आपण इक्वेशन्स मांडताना नेहमीच असं म्हणतो की राष्ट्रवादीत पाठिंबा देईल का किंवा शिवसेनेतून काही फूट होईल का, शिवसेनेतले 36 आमदार फुटून बाहेर येतील का, मग ती नेहमीची यादी, कोण कोण नाराज आहे, राष्ट्रवादीमध्ये काय काय होऊ शकतं. राष्ट्रवादी हा फुटू शकणारा सगळ्यात सोपा पक्ष हेही मला मान्य आहे. पण त्यासोबत आणखी मला काही गणित सांगायचं आहे, ते म्हणजे काँग्रेसचं. आता म्हणाल तुम्ही काँग्रेस भाजपला पाठिंबा अशक्य. हो, अशक्यच आहे. म्हणजे मी तुमच्या या मताशी अगदी सहमत आहे. काँग्रेसनं भाजपला पाठिंबा देणं अगदी अशक्य आहे. पण काँग्रेस राजकारणाच्या बाबतीत गंभीर राहिली आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. गंभीर राहिली आहे का म्हणजे काँग्रेसला खरंच देशामध्ये काही शक्यता वाटते, काँग्रेसच्या नेतृत्वात काही राम उरलाय, काँग्रेस काही चांगली होऊ शकेल का, त्यात काही बदल होतील का. ज्या पक्षाला अनेक वर्षापासून आपला अध्यक्ष पूर्ण वेळ निवडता आलेला नाहीये, हंगामी पे काम चल रहा है, पराभूत झाला म्हणून पहिला अध्यक्ष सोडतो मग हंगामी अध्यक्ष निवडला जातो आणि हंगामी अध्यक्षावरच पार्टी चालू आहे. खरं तर आता निवडणुकांचा हंगाम आहे, ज्या हंगामामध्ये पक्षाच्या नेतृत्वाने भारतात थांबून रॅली करणं, उत्तर प्रदेशात जाणं, पंजाबमध्ये जाणं आवश्यक आहे. म्हणजे पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या राज्यात थांबून तिथली यंत्रणा लावणं आवश्यक आहे. पण राहुल गांधी या सगळ्या व्यवस्था लावण्यापेक्षा विदेशात जाण्यामध्ये धन्यता मानतायत. ते या पक्ष या विषयात ते अजिबात गंभीर नाही आहेत. जिथलं केंद्रीय नेतृत्व गंभीर नाही आणि राज्याच्या नेतृत्वामध्ये एकवाक्यता नाही. आता मी या वाक्यावर मुद्दाम जोर देतोय. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, नाना पटोले या सगळ्यांच्या मध्ये एकवाक्यता आहे का हे सांगायला मला कोणत्याही पुराव्याची गरज पडत नाही, इतकं ते लोकांच्या मनामध्ये ठामपणे भिनलेलं आहे. अशा केंद्राच्या गंभीर नसलेल्या नेतृत्वात आणि राज्यात एकवाक्यता नसलेल्या नेतृत्वात आताच्या घडीच्या सत्तेचा उपयोग घेऊन, म्हणजे जोपर्यंत केंद्राची इच्छा आहे तोपर्यंत ही सत्ता आहे, ही सत्ता गेली तर मग पुन्हा सत्ता यायची शक्यता आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नरेंद्र मोदींचा प्रभाव बघता आणखी काही टर्म, 1-2 टर्म तरी सत्तेत येण्याची शक्यता दुरापास्त आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेस पक्षातला एक जो नवा राजकारण्यांचा वर्ग आहे त्यानं काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे मी यासाठी हे गणित मांडतोय की शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्याबळामुळे 35-36 असावी लागते. राष्ट्रवादीसाठी ती थोडीशी कमी होते, 30-32 पर्यंत येते.
काँग्रेससाठी मात्र अशी अट लागू होत नाही, कारण ती संख्याच कमी आहे. मला काही नेत्यांच्या कारकिर्दीविषयी शंका आहे. प्रणिती सुशीलकुमार शिंदे या राजकारणामध्ये आहेत. सुशीलकुमार शिंदे आता वयोमानापरत्वे निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या राजकारणाची, प्रणिती शिंदेच्या राजकारणाची काँग्रेसमधली स्थिती काय असणार आहे? प्रणिती शिंदे याचा विचार करत असतीलच. भविष्यामध्ये प्रणिती शिंदेंना काँग्रेसमध्ये काही बळ मिळणार आहे का? कारण अजून काँग्रेसकडे सत्ता आली तर ती सत्ता उपभोगण्याची जी क्रमवारी आहे त्यात प्रणिती शिंदे कोणत्या नंबरवर आहेत, त्यांची काय स्थिती असणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे. विश्वजित कदम यांच्यासारखा सगळी ताकदवान असलेला एक नेता जो तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतो, त्या विश्वजित कदमांची या राजकारणामध्ये काय स्थिती असणार आहे? चला बंटी पाटलांचा विषय आपण करूया. बंटी पाटलांची काय स्थिती असणार आहे? सतेज उर्फ बंटी पाटील, त्यांची स्थिती काय असणार आहे? लातूरमधले अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या राजकारणाची स्थिती काय असणार आहे? काँग्रेसमधल्या राजकारण्यांच्या पुढच्या पिढीची ही जी मोठी फळी आहे, कारण यांच्या पुढे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत अशी एक मोठी फौज आहे की ज्यांच्या राजकारणाविषयीची अस्थिरता अजून आहे. आताची सत्ता आहे काही 1-1.5 वर्ष किंवा उरलेली 3 वर्ष आपण असं गृहीत धरूया, ती सत्ता आहे म्हणून आपल्या भविष्यातील राजकारणाला संपविण्याचं काम ही पिढी करणार आहे की काही वेगळा विचार करते आहे? म्हणजे या पिढीनं आत्ता लगेच भाजपात जायची शक्यता असेल असं मी म्हणत नाही आहे, असा दावा पण करत नाही आहे की लगेच उठतील आणि भाजपात जातील, असा पण दावा मी करत नाही आहे. पण सत्तेची सगळी सूत्र, सत्तेच्या सगळ्या विषयांना पुन्हा नव्याने मांडायचं असेल तर आजच्या घडीला खंड होऊ शकणारा सोपा पक्ष काँग्रेस आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का लागणार नाही असं आपण म्हणूया. माफ करा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का लागणार नाही असं आपण म्हणूया. पण काँग्रेसला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही आहे आणि या नव्या तरुण पिढीच्या राजकारणाला या इक्वेशन्समध्ये फारशी संधी दिसत नाही आहे. चला अमित देशमुख एक आमदार झालेत म्हणून ठीक आहे, पण बाकीच्यांचं काय, अशी पण स्थिती आहे. तर या इक्वेशन्समध्ये अनेक लोकांचा प्रवेश भाजपात होणं शक्य नसतानाही काँग्रेसची वेगवेगळी गट होणं आणि त्या गटांच्या थ्रू पुन्हा सत्ता स्थापनेचे नवे मार्ग निवडणं ही गोष्ट खूप सोपी आहे. त्यामुळंच कदाचित या सगळ्या गणितांना जुळण्यापर्यंत भाजप वाट बघतोय का असा देखील प्रश्न पडतोय. भाजपमधली अंतर्गत स्थिती देखील आता सावरू लागलेली आहे. म्हणजे विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री झालेत, त्यांना प्रवाहात घेण्यात आलेला आहे. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या बाबत ट्विट करताना दिसत आहेत, सोबत दिसत आहेत, एकमेकांच्या विषयी बोलताना दिसत आहेत. ही एक भाजपसाठी जमेची बाजू आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे प्रवाहाच्या बाहेर होते तेही आता विधान परिषदेमध्ये आलेले आहेत. म्हणजे बावनकुळे, तावडे, पंकजा मुंडे या सगळ्यांची आता एकसंगता भाजपमध्ये होऊ लागली आहे. अंतर्गत कुरबुरी कमी झालेल्या आहेत आणि या स्थितीमध्ये आता राज्यात नया साल नई उमंग म्हणूनच कदाचित भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी असं विधान केलेलं असावं. बघूया, हे नववर्ष इंग्रजी नववर्षाप्रमाणे जानेवारीत उजडेल की हिंदू नववर्ष मराठी नववर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला येईल. म्हणजे आता 1 जानेवारी ते गुढीपाडवा अशा मुहूर्तामध्ये काही होईल का याबाबत तपासणी करणं आवश्यक आहे. एवढं मात्र नक्की आहे की आता एकूणच कडेलोट झाला आहे आणि यात काहीतरी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.